निश्चित करणार। मेडिकल बिलाच्या प्रकरणात अनेक रंजक कथा बाहेर पडल्या आहेत। एकाच शाळेतल्या अनेक शिक्षकांनी एकाच कार्यकाळात आजारी असल्याचं दाखवलंय। आजारही एकाच प्रकारचा। काही ठिकाणी तर ज्या दुकानाचं नाव पावत्यांवर आहे ते दुकानच अस्तित्वात नाही। त्यांनी बोगस वैद्यकीय बिलाचा घोटाळा केला, त्यांची बिलं तर या ठिकाणी स्पष्टपणे उघड होत आहे। आणि ज्यांची खरोखर बिलं आहेत त्यात आणि बोगस बिलामध्ये प्रचंड अशी तफावत सहज बघितल्या जातो। आणि म्हणून आमची मागणी आहे की या ठिकाणी शासन स्तरावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि त्या चौकशीतून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे। त्यांच्याकडून केलेल्या अपहाराचा सगळ्या त्या ठिकाणी वसुली झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले। शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणात चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिलेत, पण अजूनही अहवाल आलेला नाही। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। पावसानं ओढ दिल्यामुळे राज्यातलं वीज टंचाई परिस्थितीमध्ये